माऊली माऊलीचा जयघोष करत इमामपूर पांढरीचा पूल घाटामधनं श्री क्षेत्र नेवासा येथील ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी वारी पालखी सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात रविवारी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय। दरम्यान इमामपूर घाट हा ज्ञानेश्वरी घाट म्हणून आता ओळखला जावा असा मानस देवीदास महाराज म्हस्के यांनी व्यक्त केलाय। आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच सी24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। अहिल्यानगर संभाजीनगर राज्यमार्गावरील इमामपूर पांढरीचा पूल घाटामधनं ज्ञानेश्वरी रचनास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र नेवासा येथील ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आषाढी वारी पालखी सोहळा माऊली माऊली आणि ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष करत मोठ्या भक्तिमय वातावरणात रविवारी सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झालाय। रविवारी सकाळी शिंगवे तुकाई फाट्यावरनं दिंडी निघाल्यानंतर पांढरी पूल इथे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी जेसीबीमधनं फुलांचा वर्षाव करत रांगोळी काढून पालखी सोहळ्याचं स्वागत केलंय। या प्रसंगी बोलताना देवीदास महाराज म्हस्के म्हणालेत की अनेक दिंड्या एकत्र येऊन सुरू झालेला ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळा पांडुरंगाच्या आशीर्वादानं उत्तरोत्तर वाढत जाणार आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या जगाला तत्वज्ञान सांगणारी ज्ञानेश्वरी जिथे लिहिली त्या ठिकाणचा असणारा हा सोहळा इमामपूर घाटामधनं मार्गस्थ होत असताना मन आनंदानं भरून आलंय। ज्याप्रमाणे माऊलींची पालखी दिवे घाटामधनं जाते त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीचे रचनास्थान असलेल्या श्री क्षेत्र नेवासा इथे पालखी इमामपूर घाटामधनं जात आहे। यापुढे इमामपूर घाट हा ज्ञानेश्वरी घाट म्हणून ओळखला जावा असा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केलाय। या प्रसंगी सूचनेचे गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत तसेच राम महाराज झिंजुरके, उदयन गडाख, वारकरी आणि परिसरामधील नागरिक यांनी स्वागत केलंय। याबाबत वारीनंतर शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचा मनोदय वारकऱ्यांनी व्यक्त केला। पांढरीचा पूल इथून दिंडी सोहळा मार्गस्थ होत असताना यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष उदयन गडाख आणि कार्यकर्ते पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते। पालखी सोहळा माऊलींचा गेलाय, काय सांगा? ज्याप्रमाणे आळंदीवरून पंढरपुराकडे जात असताना माऊलींसोबत जात असताना दिवे घाट लागतो आणि त्या दिवे घाटामध्ये पालखी सोहळ्याचं एकदम नयनरम्य दृश्य आपल्याला दिसतं। त्याचप्रमाणे नेवासावरून निघालेला हा जो ज्ञानेश्वरी पालखी सोहळा आहे त्यालाही हा लागलेला जो घाट आहे, ज्याला वारकऱ्यांनी आताच त्या घाटाचं नामकरण ज्ञानेश्वरी घाट असं केलेलं आहे, त्या घाट पार करून आता माऊली या ठिकाणी विसावलेले आहेत। आणि अगदी त्या दिवे घाटातून जात असताना जो अनुभव येतो अगदी तसाच अनुभव वारकऱ्यांना इथं आला आणि मोठा उत्साह वारकऱ्यांमध्ये आम्हाला दिसून आला। शंकर नाबदे, सी24 तास, नेवासा। पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय। विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात। आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं। बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर। सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल
लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर. कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी